स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर। आज आपण बोटनेक डिझाइन बघणार आहोत। हे बघा, पूर्ण उंची आहे 14, 1 इंच वाढून 15 घेतली आहे। शोल्डर मी 7.5 सव्वा 7 घेतलंय। 34 छातीचा ब्लाउज आहे आणि मुंडा 7 घेतलाय। हे बघा, गळा 3 घेतलाय, 3 वर कटिंग केलंय मी आणि इथून 1-1 इंचवर मार्किंग करून घ्यायची। हे बघा, 1 इंचवर पूर्ण मार्किंग करून घेतली आहे। आता इथून आपल्याला नॉट लावून डिझाइन करायची आहे, त्यामुळे मी इथून हे बघा पूर्ण हे कटिंग नाही करणार आहे। आधी तुम्हाला दाखवते, 3.5 इंचवर मार्किंग करून घेते। इथे स्ट्रेट लाईन मारून घ्यायची। आता आपल्याला कटिंग फक्त एवढंच करायचंय। आधी एवढंच कटिंग करून घेतलंय। आता हे पण कटिंग करून घ्यायचंय। आणि हा पॅच आधी बाजूला ठेवून द्यायचा आहे। आपल्याला नॉटची करायची डिझाइन। मी नॉट ही बघा बनवून घेतली आहे आणि मी असेच नॉट बनवून हे बघा 1-1 हे कटिंग करून घेतलंय। 2-2 इंचाची पट्टी मी असे हे कटिंग करून घेतले। तर ही नॉट आधी बाजूला ठेवूया। आता आपल्याला हे बघा, एक कापड घ्यायचंय, आधी मध्ये कटिंग करून घ्यायचंय। मी हे सेम ह्या साइडनेच कटिंग केलेलं आहे, फक्त थोडा एक्स्ट्रा ठेवलाय। तर हे पण आधी बाजूला ठेवूया। आपल्याला आधी ह्याला नॉट लावून घ्यायचे आहेत, जे आपण छोटे 2-2 इंचाचे कट केलेत ते। वरून अर्धा इंच इथे सोडायचं आधी, शिलाईमध्ये आपलं जाणार म्हणून। हे बघा, आता 1-1 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे। आता आपली दुसरी बाजू आहे त्याच्यावर ठेवून त्याच्यावर पण ही मार्किंग करून घ्यायची अशी। हे बघा, आता इथे ठेवून आपण शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण सगळीकडे। हे बघा, आपण हे पूर्ण मारून घेतलंय। आता दुसऱ्या बाजूला पण असंच मारून घ्यायचंय। हे बघा, मी दोन्ही साइडनी मारून घेतलंय। ब्लाऊजची सरळ बाजू आहे, तर आपण हे असं उलट ठेवायचंय। हे बघा, मी टाचण्या लावून घेतलेत। आता आपल्याला इकडून शिलाई मारून घ्यायची अशी पूर्ण इथपर्यंत। हे बघा, इकडून अशी पूर्ण इथपर्यंत मारून घ्यायची आहे। इकडून दाब शिलाई दिली तरी चालेल।
हे बघा, आता आपण इकडून शिलाई मारून घ्यायची आहे. एक्स्ट्राचं कापड आहे बघा, कटिंग करून घेतलंय. आता दुसरी साईड पण अशीच करून घ्यायची. हे बघा, दुसरी साईड पण करून घेतली आहे. टॉप साठी मार्किंग करून घ्यायची. आता हे बाजूला ठेवून द्यायचं आधी. आता आपण हा एक्स्ट्राचा कापड ठेवलेला होता तो कटिंग करून बाजूला, त्याच्यापेक्षा आपण 1-1 इंच जास्त वाढून घ्यायचंय. हे बघा, मी अस्तर पण घेतलंय आणि ब्लाउज पीसचं कापड पण घेतलंय. ही सरळ बाजू आहे, त्याच्यावर अस्तर ठेवायचे आधी आणि आधी इथून शिलाई मारून घ्यायची. हे बघा, दाब शिलाई दिली आहे. आता अशी पण शिलाई मारून घ्यायची पहिली. आता पण हे कापड ठेवून मार्किंग करून घ्यायची. आणि आपण इथून शिलाई मारून घ्यायची दोन्ही साईडनी. ह्याला आपण हात शिलाई करायची अशी फोल्ड करून. कमरपट्टी पण लावून घ्यायची आहे. आता आपण नॉट घालून घ्यायचे. ही बघा, आपली नॉट लावून झाली आहे.
तुम्ही ते लटकन पण लावू शकता किंवा याचे फूल बनवून पण लावलं तरी चालेल. आधी हे कटिंग करते, एवढी नकोय मला. आपली डिझाईन बघा झाली आहे तयार. जर तुम्हाला हा पॅच नाही लावायचा असेल तर डायरेक्ट असंच करायचं असेल तरी चालेल, पण मी तो पॅच लावलाय. जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका.